आर्थिक तरतुदीबद्दल कुठेही याच्याबद्दल उल्लेख नाही। म्हणजेच काय, हे गाजराची पुंगी ज्याला म्हणतो, वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली, हा गाजरांचा अर्थसंकल्प आहे, गाजर दाखवण्याचा प्रकार आहे। आर्थिक तरतूद याच्यामध्ये कुठेही दाखवलेली नाहीये। माझं राज्य कर्जबाजारी होत असेल, त्याच्यामध्ये रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होत नसेल, तो मोफत तुम्ही शिक्षण द्या, मोफत घरामध्ये पैसे द्या, पण करता करविता ज्याला म्हणतो, करतेपणा हा महाराष्ट्राच्या रगारगात है। कुछ लोग कहते हैं ये चुनावी जुमला है, लेकिन ये चुनावी जुमला नहीं है, ये कोई कहते गाजर है तो बोले ये महाराष्ट्र विकास का गजर है, ये निश्चय और निर्धार का अर्थसंकल्प है। इतना ही मैं कहूँगा। राज्यातील 46,06,000 शेतीपंप धारक हे एवढे शेतकरी हे 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत मोटार चालवतात, म्हणजे 1 हॉर्सपॉवर पासून 3, 5, 7.5 पर्यंत यांचा पूर्णपणे वीज माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। मोदी सरकारची किंवा आता एनडीए सरकारची मदत घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमुक्त करावं ही आमची जाहीर मागणी आहे। त्याचप्रमाणे एकूणच शेतकऱ्यांवरती जे काय आभाळ कोसळले, आता पाऊस कुठेतरी सुरू होतोय, तर शेतकऱ्यांना सुद्धा केंद्राची मदत घेऊन वीज बिल सुद्धा माफ करावं अशी आमची मागणी आणि अपेक्षा आहे। गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये गेले 10 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या आश्वासनांना आणि थापांना कंटाळून चिडलेल्या महाराष्ट्राने जो काही त्यांना दणका दिला, त्या दणक्याने आता यांचे डोळे थोडेसे किलकिले झाल्यासारखे वाटतायत। तरी देखील जनता यांच्या थापांवरती विश्वास ठेवेल असं मला काय वाटत नाही। महाराष्ट्रातली जनता ही सुजाण आहे, सज्ञान आहे आणि स्वाभिमानी आहे। उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे, हा थापांचा नाही, हा आपल्या मायबापांचा अर्थसंकल्प आहे। कारण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे।